पालकांना मात्र मोठ्या प्रमाणात सामना या साचलेल्या पाण्याचा करावा लागत आहे। महापालिकेचं आपण युनिट पाहतोय, या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करतायत। गटाराचे जे मेनहोल्स आहेत ते आता खोलण्यासाठी सुरुवात केलेली आहे, कारण जास्तीत जास्त पाणी आहे ते या गटारातून वाहून जाऊ शकतं। तर आपण फुटपाथवरती पाहिलं तर काही नागरिक आहेत ते फुटपाथचा वापर करत या ठिकाणी या पाण्यातून रस्ता काढत आहेत। अनेक नागरिक आहेत ते सकाळच्या सुमारास कामावरती जाण्यासाठी निघालेले होते, परंतु या पावसाचा मोठ्या प्रमाणात सामना या नागरिकांना करावा लागला। काही ठिकाणी आता पाणी साचलेलं आहे आणि त्याचमुळे आता कामावर न जाता काही नागरिक आहेत ते परत आपल्या घराच्या दिशेने निघालेले आहेत, परंतु याचा मोठ्या प्रमाणात सामना या चाकरमान्यांना करावा लागतोय। तर दुसरीकडे पाहिलं तर उजव्या साईडची जी दृश्य आहेत ती वडाळा येथील घरांमध्ये आता पाणी साचण्यास आणि पाणी जमण्यास जी सुरुवात आहे ती झालेली आहे। काही लहान मुलं आहेत ते मात्र या पाण्याचा आणि या पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। जे नागरिक रस्त्यामध्ये फसलेले आहेत ते आडोशाचा वापर करून एक सुखरूप जागी उभे आहेत, पाणी निसरावण्याची वाट आहे ते बघतायत। परंतु सध्या तरी चार रस्ता परिसरामधील ही संपूर्णपणे दृश्य आहेत। जर का इथे पाणी वाढलं तर आजूबाजूच्या घरांमध्ये देखील पाणी आहे ते जाऊ लागेल आणि इकडची परिस्थिती अत्यंत बिकट होण्यास सुरुवात होईल। महापालिकेचा एक युनिट नक्की या ठिकाणी आहे, परंतु इकडचं पाणी आहे ते सेक्शन पंपने काढणं देखील खूप अवघड आहे, कारण चारही दिशांना हे पाणी आहे ते आता जमण्यास सुरुवात झालेला आहे। त्यामुळे चारही रस्ते पाहतोय ते आता सध्या पाण्याखाली आहेत आणि या चौकामध्ये अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत। त्या गाड्या धक्का मारत वाहन चालक आहेत ते आता पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी नक्कीच निखिल, धन्यवाद या माहितीसाठी। तर वडाळा पाठोपाठ आता कुर्ल्यातीलही दृश्य समोर आलेली आहेत। कुर्ल्यात देखील रस्त्यावर अशा प्रकारे गुडघाभर पाणी साचलेलं आहे। गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, ज्या ठिकाणी तुम्ही उभे आहात गुडघाभर पाणी या ठिकाणी पाहायला मिळते। जनो हेल्थ मधून औषधं खरेदी केल्यावर माझ्या वडिलांचे 1500 रुपयाचे बिल फक्त 600 रुपयाचे झाले, कारण जनो हेल्थची औषधे। नक्कीच सागर, आपण पाहतोय की पुढचे 72 तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट मुंबईला देण्यात आलेला आहे। सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि याचा जो फटका आहे तो आता मुंबईकरांना बसताना स्पष्टपणे पाहायला मिळतो। आपण पाहतोय की वाहतुकीचा वेग तर मंदावलेलाच आहे, पण ठिकठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। मुंबईमध्ये कशा पद्धतीनं पाणी साचत आहे त्याची ही विदारक दृश्य आपल्याला म्हणावी लागेल, कारण बरेचसे बाईकस्वार आहेत ज्यांच्या बाईक या ठिकाणी बंद पडलेल्या आहेत आणि एखाद्या तलावाचं स्वरूप जे आहे ते मुंबईच्या कुर्ला एसटी डेपो परिसरामध्ये सध्या आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय। बरेचसे जे लोक आहेत, ज्या ऑटो रिक्षाज आहेत त्यासोबतच बाईकस्वार आहेत, त्यांना याचा फटका बसतोय। गाड्या बंद पडत आहेत आणि गुडघाभर पाणी या संपूर्ण परिसरामध्ये। बाजूला शाळा आहे आणि शाळेचे विद्यार्थी याच सांडपाण्यातून कशा पद्धतीनं आपली वाट काढतायत, माग काढतायत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। जे मेन होल्स आहेत ते सुद्धा काही ठिकाणी खुले असल्याची माहिती मिळते, त्यामुळे नागरिकांनी सांभाळून या पाण्यातून माग काढावा असं आवाहन सुद्धा महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। पण महानगरपालिकेचे कर्मचारी कुठेही काम करताना ग्राउंड झिरोवर या ठिकाणी दिसत नाहीये। बाजूलाच मोठा नाला आहे आणि या नाल्याचं जे पाणी आहे ते सध्या रस्त्यावर आल्याची माहिती मिळते आणि कशा पद्धतीनं लोकांना याचा नाहक त्रास सोसावा लागतोय हे सुद्धा आपण स्पष्टपणे पाहतोय। एखादं तळ्याचं स्वरूप जे आहे ते या संपूर्ण रस्त्यावर आलेलं आहे। जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी आपल्याला दिसतंय, गुडघाभर पाणी। आणि या गुडघाभर पाण्यातून वाहनं कशा पद्धतीनं मार्ग काढतायत ते सुद्धा आपण पाहतोय। अत्यंत विदारक परिस्थिती आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये जिथे जिथे सखल भाग आहे मुंबईचा, मग कुर्ला असू द्या, चुनाभट्टी असू द्या किंवा मग मिठी नदीच्या आसपासचा परिसर असू द्या, त्या ठिकाणी आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। महानगरपालिकेचे जे बूस्टर पंप आहेत ते काम करत नसल्याची सुद्धा माहिती मिळते। सकाळपर्यंत हे काम करत होते, मात्र आता नेमकी परिस्थिती कशी आहे ती आपण स्वतः डोळ्यानं पाहतोय। स्थानिकांना त्रास होतोय आणि या त्रासाला सामोरं जात असताना महानगरपालिकेकडून कुठल्याही स्वरूपाची जी मदत आहे ती मुंबईकरांना होताना दिसत नाहीये। याचं दुःख मुंबईकर शब्दातून व्यक्त करताना सुद्धा पाहायला मिळतं। त्यामुळे महानगरपालिका ग्राउंड झिरोवर का नाहीये मुंबई डुबत असताना, असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय। नक्कीच गिरीश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर वडाळा, कुर्ला त्याचबरोबर अंधेरी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय, त्यामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानकात देखील आता रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। लोकल सेवा त्याचबरोबर रस्ते वाहतूक अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागतोय। वडाळा त्याचबरोबर कुर्ल्यात रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे। यंत्रणा अलर्ट आहे, मात्र असं असलं तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। वडाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। कुर्ल्यात देखील अशाच प्रकारे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। जवळपास गुडघाभर पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागते। तर तिसरीकडे आपण पाहतोय अंधेरी सबवे वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेला आहे। अंधेरी सबवेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे आता
हा सबवे बंद करण्यात आलेला आहे। तर ही यंत्रणा आपण पाहतो आहोत, महापालिकेची यंत्रणा आता कामाला लागलेली आहे। मॅनहोल उघडे करून हे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत। मात्र पाऊस बरसतोय आणि दुसरीकडे मॅडम रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आता यंत्रणा कशा प्रकारे काम करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सक्शन पंप जागोजागी महापालिकेकडून लावण्यात आलेले आहेत। मात्र पावसाचं पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आलेलं आहे की अशाच गुडघाभर पाण्यामधून वाहन चालकांना वाट काढावी लागते। मुंबईच्या वडाळ्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। 4 रस्ता परिसरामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। नागरिक आपल्या मुलांना शाळेमधून घेऊन येण्यासाठी आता शाळेमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पालकांना देखील अडचणीचा सामना करावा लागतोय। शाळेतून आपल्या मुलांना घेऊन येताना याच पाण्यामधून त्यांना वाट काढावी लागते। तर हा चिमुकला आपण पाहतो वडाळा येथील परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर होण्यास सुरुवात झालेली आहे। कारण या ठिकाणी जे लहान मुलं आहेत, जे शाळेतून परत घरी चाललेले आहेत, पावसाचा जोर वाढला म्हणून काही पालक आहेत ते त्यांना आता या ठिकाणाहून घरी जात असताना या ठिकाणी पाण्यामध्ये अडकलेले होते आणि त्यांनाच आता या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून रेस्क्यू करण्यात येत आहे। त्यांना या ठिकाणाहून जे जमलेलं पाणी होतं, साचलेलं पाणी होतं, तेथून कोपऱ्यावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे तर ते या ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून केला जातोय। काही स्थानिक मुलं आहेत ती रस्त्यावरती येऊन आता मदतीला उतरलेले आहेत कारण या ठिकाणी अतिशय गंभीर परिस्थिती आहे ती निर्माण होऊ लागलेली आहे। लहान मुलांना मात्र या ठिकाणाहून वाट काढता येत नाही। लहान मुलं असतील, महिला असतील, त्यांना या ठिकाणाहून हा रस्ता काढण्यासाठी तेवढंच अवघड होत असताना या वडाळा 4 रस्त्यामधील परिस्थिती आहे ती कुठेतरी अत्यंत गंभीर होत जात असताना पाऊस सुरू आहे आणि त्यामध्येच पाणी देखील साचण्यास तेवढी जी सुरुवात आहे ती या ठिकाणी झालेली आहे। पालक वर्ग असतील किंवा मग लहान मुलं असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणाहून जो संपूर्णपणे रस्ता आहे तो आता खाली करण्यात येतोय। जी वाहनं येत आहेत त्या वाहनांना देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे की पुढे जाऊन पाणी आहे ते कमरेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे इथूनच वळण घेण्यासाठी अनेक वाहनधारकांना सांगण्यात येत आहेत। आणि या ठिकाणी जे पावसाचं पाणी आहे ते या ठिकाणी वाढल्यामुळे काही मेनहोल्स आहेत ते देखील ओपन करण्यात येत आहेत। BMCच्या माध्यमातून आपण पाहतोय की या ठिकाणी जे मेनहोल्स आहेत ते ओपन केले तर त्या ठिकाणाहून पाणी निघून जाण्यासाठी तेवढाच मदत आहे ती देखील होणार आहे। त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि पावसाचा जोर वाढलेला असून सध्या वडाळा 4 रस्ता या परिसरामध्ये संपूर्ण रस्ते आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळत आहे।